माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर यांचे निधन। राजकारणातील एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड। मुखेड तालुक्यातील राजुरा बुजुर्ग येथील नांदेड जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील कर्मयोगी धुरंधर व्यक्तिमत्व केंद्रीय गृहमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर ज्यांची छाप होती ते राजुरा बुजुर्ग येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर यांची आज दिनांक 1 जुलै रोजी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी अंदाजित 3:30 ते 4च्या दरम्यान वयाच्या 86व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे। स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत श्रीरामजी पाटील राजूरकर यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा प्रवास करत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक दांडगा अनुभव असलेले राजकीय नेते म्हणून श्रीरामजी पाटील राजूरकर यांच्याकडे पाहिले जाते। केंद्रीय गृहमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती। सलग 3 टर्म म्हणजेच 15 वर्ष नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राहून श्रीरामजी पाटील राजूरकर यांनी कारभार पाहिला। राजकारणातील एक स्वच्छ आणि निर्मळ मनाच्या व्यक्तिमत्वाचा आज दिनांक 1 जुलै रोजी अस्त झाला आहे। त्यांच्या राहत्या गावी राजुरा बुजुर्ग येथे दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्यावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चात 3 मुली, जावई, 1 मुलगा, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर यांच्या जाण्याने राजूरकर पाटील परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत। राजुरा परिसरातील राजकारणातील एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे।